उद्धव ठाकरे या देव माणसाची मला माफी मागायची आहे। एकनाथ शिंदे हे मोठे नेते आहेत, त्यांनी दिलेला शब्द पाळायला हवा होता। मात्र आजकालच्या जगामध्ये कुणालाही प्रामाणिक माणूस नकोय, त्यांना लबाड आणि चोरी करणारी माणसंच प्रिय आहेत असं म्हणत पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा ओक्साबोक्शी रडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र या व्हिडिओ नंतर सोमवारी 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे आपल्या घरातून बाहेर पडले आणि एका वाहनातून अज्ञात स्थळी निघून गेल्याचं कळतंय। मागील 17 पेक्षा जास्त तासांहून श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत आणि पोलीस यंत्रणा व वनगा यांचं कुटुंबीय त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र अद्यापही म्हणजे हा व्हिडिओ बनवेपर्यंत त्यांचा कुठल्याही प्रकारचा ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। सत्ता संघर्षाचा वाद, फसवणुकीचे आरोप, पालघरमध्ये नेमकं घडलं तरी काय याविषयीची सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे। वनगा कुटुंबीय आणि स्वतः आमदार श्रीनिवास वनगा यांचे एकनाथ शिंदेंवरील आरोप काय आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा। नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। शिवसेनेच्या सत्ता संघर्षाच्या वेळी जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं होतं तेव्हा त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 आमदारांमध्ये एक नाव होतं, ते म्हणजे श्रीनिवास वनगा। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये या 40 आमदारांपैकी 39 जणांना शिंदेंनी महायुतीतून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी दिली। मात्र एका उमेदवाराचा, एका विद्यमान आमदाराचा पत्ता कट करण्यात आला आणि हे आमदार म्हणजे श्रीनिवास वनगा। या गोष्टीचा वनगा यांना निश्चितच मोठा धक्का बसला होता, पण त्याही पेक्षा त्यांच्या मनात चलत असलेली एक गोष्ट जी त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली ती म्हणजे जेव्हा पालघरमधून वनगा यांचा पत्ता कट करत राजेंद्र गावित या भाजपामध्ये आयात केलेल्या नेत्याला संधी देण्यात आली, तेव्हा वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारे वनगा यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चाच केली नाही असा त्यांनी आरोप माध्यमांशी बोलताना लावलेला आहे। झालं असं की शिवसेनेने, शिंदे गटाने पालघरमध्ये श्रीनिवास वनगा यांना डावलून भाजपामध्ये आयात केलेले नेते राजेंद्र गावित यांना यंदाची निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे। पालघरमधली संधी डावलली गेली असली तरी निदान आपल्याला डहाणू विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल अशी आशा श्रीनिवास वनगा यांना होती। मात्र आयत्या वेळी भाजपाचे विनोद मेढा यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं आणि परिणामी डहाणूमधून सुद्धा वनगा यांचा पत्ता कट झाला आणि याच गोष्टीचा वनगा यांना जबरदस्त धक्का बसला आणि ती खंत त्यांनी माध्यमांसमोर 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी म्हणजेच अज्ञात स्थळी निघून जाण्याच्या आधी व्यक्त केली। वनगा नेमकं काय म्हणाले होते तेही आता आपण पाहूया। माध्यमांशी बोलत असताना श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडताना दिसले आणि रडत रडतच ते असं म्हणाले, या जगात प्रामाणिक लोक कुणालाच नकोत, चोरी लबाडी करणारे लोकच सर्वांना प्रिय झालेत। माझी उमेदवारी नाकारल्यानंतर कुणाचाही फोन मला आला नाही। मला डहाणूमधून उमेदवारी देतो असा शब्द दिला गेला, पण तिथूनही मला तिकीट दिलेलं नाही। राजकारणात शब्द पाळणारे लोक फार मोजके असतात। नरेश म्हस्के, श्रीकांत शिंदे, रवींद्र फाटक यांनी प्लॅनिंग करून माझं तिकीट कापलंय। त्यांना प्रामाणिक माणूस नकोय, लबाड चोरी करणारा माणूस त्यांना प्रिय आहे असं म्हणतानाच श्रीनिवास वनगा यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा माफी मागितली होती। ते म्हणाले की मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धन्यवाद देतो, त्यांच्यामुळेच मी आमदार झालो आणि त्या देव माणसाची मला आज माफी मागायची आहे, मी चुकलो असं सांगताच श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडायला लागले। दरम्यान श्रीनिवास वनगा यांचा व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी वनगा यांच्या पत्नीशी फोनवरून संभाषण केलं होतं आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता। इतकंच नाही तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा वनगा यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधला होता अशीही माहिती कळते। इतकंच नाही तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा वनगा यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचं काम करण्यात आलंय। तसंच पोलीस यंत्रणांना वनगा यांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही वनगा हे नॉट रिचेबल आहेत। या सगळ्या प्रकरणावरती वनगा यांच्या पत्नींनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण जाणून घेऊया। श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने देखील एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप लगावले आहेत। त्या म्हणाल्या की एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फसवलंय, उद्धव ठाकरे सारख्या देव माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले ही त्यांची घोडचूकच होती। माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार गुवाहाटीला गेले, मात्र माझ्याच पतीला का फसवलं? 40 पैकी 39 आमदारांना तिकीट दिलं, मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला असा प्रश्न सुद्धा वनगा यांच्या पत्नी यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे आणि एकूणच समस्त महायुतीला विचारलेला आहे।
दरम्यान या एकूणच प्रकरणामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की आमदार श्रीनिवास वनगा यांना पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलं होतं. मात्र 28 ऑक्टोबरला सकाळीच त्यांनी पोलिसांना काहीही काम नाही असं सांगून निघून जायला सांगितलं. यामुळे पोलिसांनी सुद्धा पुष्टी केली की श्रीनिवास वनगा हे 28 ऑक्टोबरला सकाळपर्यंत पोलिसांबरोबर होते, मात्र त्यानंतर त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क होऊ शकलेला नाही. तर ज्या वेळेला वनगा हे अज्ञात स्थळी निघून गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली, तेव्हा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. वनगा यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र आता वनगा हे गुजरातच्या दिशेने रवाना झाले असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की अज्ञातवासात निघून जाण्याचं किंवा अज्ञात स्थळी निघून जाण्याचं ही वनगा यांची काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा जेव्हा वनगा अज्ञातवासात गेले होते त्यावेळेस त्यांनी पक्षप्रवेशाचा किंबहुना पक्ष बदलाचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला होता. आणि याही वेळेस वनगा यांच्या याच कृतीची पुनरावृत्ती होऊ शकते का, असाही सवाल येतोय. नेमकी ही कृती काय होती, वनगा यांचा त्यावेळेचा निर्णय काय होता, हेही मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगते. तर 2018 मध्ये श्रीनिवास वनगा यांचे वडील खासदार ॲडव्होकेट चिंतामण वनगा यांचं निधन झालं आणि त्यानंतर पालघरमधून वनगा कुटुंबियांऐवजी पर्यायी उमेदवार शोधण्याच्या हालचालीला भाजपातर्फे वेग धरण्यात आला. भाजपा एकीकडे हा तपास करत होती आणि त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे तत्कालीन शिवसेनेतील नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपामधून वनगा यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सगळी तयारी केली होती. याही वेळेस म्हणजे 2018 मध्ये सुद्धा जेव्हा शिवसेनेमध्ये वनगा यांनी प्रवेश केला तर तो प्रवेश करण्याआधी काही काळ वनगा हे अशाच पद्धतीने अज्ञातवासात राहिले होते आणि त्यानंतर त्यांनी मातोश्रीवरती जाऊन शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता. 2018 मध्ये ही सगळ्या घडामोडी घडल्या आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पालघरमधले जे विद्यमान आमदार होते त्या अमित घोडा यांना डावलून त्यांच्या ऐवजी श्रीनिवास वनगा यांना संधी देण्यात आली होती आणि याच संधीचं सोनं करत 60,000च्या मताधिक्याने 2019 मध्ये पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा हे निवडून आले होते. इतकंच नाही तर या सगळ्या गोष्टीतून आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी स्पष्ट होते ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि श्रीनिवास वनगा यांचे संबंध सुद्धा बऱ्यापैकी चांगले होते. म्हणूनच जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत देवेंद्र फडणवीस व भाजपासह हातमिळवणी केली होती, महायुतीमध्ये प्रवेश केला होता, महायुतीचं सरकार स्थापन केलं होतं, त्यावेळी पुकारलेल्या बंडामध्ये सुद्धा श्रीनिवास वनगा यांनी मोलाची भूमिका बजावली होती. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार जेव्हा मुंबईतून बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचंच कारण सांगितलं होतं. या सगळ्या आमदारांनी गुवाहाटीला जाण्याआधी सुरत गाठलं होतं आणि तिथे जाताना रात्रीच्या अंधारात तलासरी चेकपोस्ट ओलांडताना हे सगळं जे कारण आहे हे सगळं हे श्रीनिवास वनगांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी जातंय असं सांगून करण्यात आलं होतं. त्यामुळे अगदी बंडाच्या पहिल्या सत्रापासूनच एकनाथ शिंदे आणि श्रीनिवास वनगा हे एकत्र आहेत हे स्पष्ट होतं. मात्र मागील 5 वर्षांमध्ये श्रीनिवास वनगा यांचा जनसंपर्क फारसा उत्तम नसल्याचं कारण देत इतकंच नाही तर पक्षश्रेष्ठींनी जेव्हा सर्वेक्षण केलं होतं तर त्यामध्ये सुद्धा वनगा यांच्याबद्दल नकारात्मक निरीक्षण नोंदवलं गेल्यामुळे त्यांना यंदाच्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलं गेलं नाही असं सांगण्यात आलं आणि याचीच खंत वनगा यांच्या मनामध्ये होती आणि त्यानंतर ते आता नॉट रिचेबल झालेत. या प्रकरणाचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इतकंच नाही तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आपण आजच सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.